1 लिटर फुल फॅट काऊज मिल्कला हो एक मिनिट थांबा अहो थांबा ना जरा अर्धा किलो साखर अहो थांबा ना त्याच्यामध्ये एक अंड माझं जरा पाठ होऊ द्या ना आधी मला एक सांगा ह्याच्यामध्ये समजा आपल्याला अंड घालायचं नसेल म्हणजे व्हेजिटेरियन त्यांनी सांगितलं तर काय घालायचं कॉर्न स्टार्च घालू शकते हा कॉर्न स्टार्च घालायचं आणि त्याच्यात मग शिवाय वरून चमचाभर नाही 10 ग्रॅम किती फक्त 10 ग्रॅम ब्राऊन शुगर पण अहो मला असं ना ते ग्रॅम बीम मध्ये नाही बसवतो मला ना चमचा वाटीचं प्रमाण बरं पडतं असावरी बेकिंग इज अ सायन्स इट्स नॉट अन आर्ट हे बघ तुमचे हे चमचा वाटीचे जे काही अंदाज आहेत ना ते सवयीनी पक्के होतात ना आता तू जेव्हा खूप वेळा क्रीम रोल करशील तेव्हा तुझे अंदाज पक्के होतील आता मात्र सगळं मोजून मापूनच घातलं पाहिजे बरोबर परत एकदा म्हणते मी हा म्हणजे सगळं राहू दे आता तू तर बस बस तर खरी काय आलो काय हे आता जरा अतिच होतंय अरे असं कसं हे बघ बस 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 माझी जर का एखादी महत्वाची स्पर्धा असती तर तू मला ओवाळला असतस की नाही मी तुझ्याकडनंच शिकलोय आधी हे 3 वेळा करायचं हो 3 वेळा हा आणि हे दही माझी खात्री आहे आजची स्पर्धा तू जिंकणार ओके उद्या प्रमाण लक्षात राहिलं तरी खूप झालं आता तुम्ही इथे उभे राहा काय करतेस काय 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 करतेस हे बघा सावरी नवरा बायकोचं नातं समान असतं कोणी लहान नसतं कोणी मोठं नसतं तर तू माझ्या पाया पडलेस ना तर मी तुझ्या पाया पडणार हो ऐका तर करा मी काही नवरा म्हणून नाही नमस्कार केला तुम्हाला मग मी तुम्हाला माझे गुरु म्हणून नमस्कार केला तुम्ही हे सगळं मला शिकवलं म्हणून मी स्पर्धेत भाग घेऊ शकले की नाही मग तुम्ही माझे गुरु झालात ना असा नवरा आणि असा गुरु मला जन्मोजन्मी मिळू दे तथास्तु सगळी तयारी नीट झालेली आहे ना आज तू जिंकली पाहिजेस सोहम मी माझ्या परीने 100% प्रयत्न करीन म्हणजे कॉन्फिडन्स नाहीये तुला आहे ना ऑफकोर्स आहे पण शेवटी कॉम्पिटिशन आहे ना काय कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार कोणीतरी नाही बाकी सगळे हरणार आणि माझी बायको शुभ्रा सोहम कुलकर्णी जिंकणार या सर वेलकम मॅडम प्लीज त्या रजिस्टर मध्ये साइन कराल जरा हो आलेच सोहम मला ना जरा बरं नाही वाटत रे मी पाणी पिऊन येते ऐक ना तिथे ना काही डिटेल्स लिहायचे बाकी आहेत तू जरा प्लीज पूर्ण करतोस का हो मी बघतो हा आलेच ये मिस्टर सोनावणे काय नजरानजर चालू होती तुमची माझ्या नवऱ्याबरोबर काय नाही मॅडम उगाच तुम्ही गैरसमज करत आहात तुमच्या ज्या काही खाणाखुणा चालू होत्या ना त्या पाहिल्या मी तुम्हाला काय वाटतं हे जे काय चाललंय ते माझ्या लक्षात येत नाहीये त्या दिवशी तुमच्या ऑफिसवर पेन घेण्यासाठी मला माझ्या नवऱ्याने खालती पाठवलं ना तेव्हा सगळा प्रकार लक्षात आला होता माझ्या काय आहे ना माझ्या नवऱ्याला मी खूप चांगली ओळखून आहे मॅडम खरंच काही नाही किती पैसे दिले त्याने तुम्हाला नाही मॅडम मी त्यांच्याकडे मागितले नाही अहो त्यांनी स्वतः मला पैसे दिले आणि हे जे काही सगळं करतायत ना मॅडम हे फक्त तुमच्यासाठीच त्यांना फक्त तुम्हाला जिंकलेलं बघायचं आहे बाकी काहीच नाही मग आता तुम्ही काय करणार मला जिंकवणार का पैशासाठी लाज नाही वाटत तुम्हाला असं वागताना ही अशी स्पर्धा ही छोटी गोष्ट वाटते का हो तुम्हाला म्हणजे इथे जे स्पर्धक येणार मेहनत घेणार त्यांच्या कष्टाला काहीही किंमत नाही हे बघा मला काहीही माहिती नाही पण तुम्ही कुठलीही ढवळाढवळ केलेली मला चालणार नाही
परीक्षक जो काही निकाल लावते तोच अंतिम असेल. आणि तुम्ही त्यात एवढी जरी ढवळाढवळ केलीत ना तरी मी अख्ख्या प्रेसला सांगेन तुम्ही अशा स्पर्धा आयोजित करता आणि लाच घेता. नाही मॅडम, तुम्ही असं काही करू नका. तुम्ही सांगाल ना तसंच करेन मी. तुमच्या डोक्यात एखादी गोष्ट सांगितलेली येत नाही का हो? काय म्हणाले मी तुम्हाला आता? दुसऱ्या कोणाचं ऐकून काहीही करू नका. जे काही खरं आहे आणि जे स्पर्धेच्या नियमांना धरून आहे तेच वागा. हो मॅडम, स्पर्धेचे सर्व नियम स्पर्धकांकडून परीक्षकांकडून योग्य रीतीने पाळले जातील याची मी काळजी घेईन. आणि मी सुद्धा नियमाच्या चौकटीत राहून काम करेन. पण प्लीज मॅडम, प्रेसला सांगू नका. गुड. क्रीम ते चल असावी सगळं घेतलंस का तू? नंतर धावपळ नको. आणि आता किती वेळ ते पाठ करणार आहेस? राहू दे बरं आता. हो जर एकदा बघत तू होते काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तू जिंकणार आहेस. मंगेशचा फोन आला, तू असं पोहोचला का? असेल ना? मंगेश, अरे बोल, तू पोहोचलास का तिकडे? आता आम्ही पण काय काय झालं? अरे पण कसं? अहो हा बघा काय बोलतोय. काय काय झालं काय पण? अन्नपूर्णा. चला मागे वा, मागे वा, मागे वा. काय चाललंय नाही ते, चला मागे वा, मागे वा. बॉस बॉस बघा ना. अरे काय काय झालं? जळून गेले. ताई जरा जरा तुमचं हॉटेल चालणार बघा. तशी पण ही जागा फार नक्की आहे. अन्नपूर्णाची आता ज्या पद्धतीने पॉप्युलरिटी वाढते ना, माझी खात्री आहे काही दिवसात अन्नपूर्णा आसावरी कुठल्या कुठे नेऊन ठेवते की नाही बघ. थांबा थांबा, तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत. डोंट, प्लीज डोंट स्टॉप. अहो दादा, हे आमचं आहे अन्नपूर्णा. आम्ही चालवतो. आमचं स्वप्न आहे ते. आम्ही उभं केलं दोघांनी. जाऊ द्या ना आतमध्ये. निदान काय झालं ते तरी सांगा ना मला. शॉर्ट सर्किट झालं, फॅनचं बटन चालू राहिलं असणार, तापून शॉर्ट झाला असणार असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. सगळं सगळं जळून गेलंय का? हे बघा, आम्हाला प्लीज आज जाऊन बघू द्या काय झालं ते. प्लीज प्लीज आज जाऊ द्या आम्हाला. ठीक आहे, तुम्ही आज जा. शांत काय तू आधी शांत हो. हे कसं झालं? असं का झालं? हे बघा ना. मला नाही सहन होते.
असावरी तू शांत हो. कशी होऊ शांत मी? आई, तुझ्या साक्षीने सुरुवात केली होती ना, मग हे असं का झालं? आता तूच ह्यातनं सावरायचं बळ दे. मिसेस आसावरी अभिजित राजे अजून आलेल्या नाहीयेत. त्या जर वेळेत आल्या नाहीत तर आपल्याला त्यांची एंट्री रद्द करावी लागेल. मिसेस आसावरी, तुम्ही लवकरात लवकर येऊन इथे रजिस्ट्रेशन करा, नाहीतर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. हॅलो मिसेस आसावरी, तुम्ही जर या हॉलच्या बाहेर कुठे असाल तर प्लीज लवकर आत येऊन रजिस्ट्रेशन करा. मी शेवटचं वॉर्न करतेय. मिसेस आसावरी, प्लीज लवकरात लवकर रजिस्ट्रेशन काउंटर जवळ या, नाहीतर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. आई अजून आलेली नाहीये, घाबरलेली दिसते. आता तर टेन्शनच नाहीये, कॉम्पिटिशन तूच जिंकशील. टेन्शन नाही कसं सोहम, सगळे स्पर्धक केवढे स्ट्रॉंग वाटतायत बघ ना. सोहम, मी देवाला नमस्कार करून येते. आलेच. उचला सर, उचला फोन. का नाही येत इथे? आईना लावा. आई प्लीज फोन उचला, पटकन उचला फोन. असावरी, शुभ्राचा फोन आहे. काय बोलू तुझ्याशी? हॅलो शुभ्रा, ग काय तुम्ही कुठे आहात? कुठे राहिलायत? अहो काय, का लेट होतोय तुम्हाला? इथे सगळे थांबलेत तुमच्यासाठी, स्पर्धा सुरू होणार आहे. आई, तुम्ही वेळेत जर पोहोचला नाही तर तुम्हाला डिस्क्वालिफाय, तुम्हाला स्पर्धेतून काढून टाकतील. आई, काय करताय तुम्ही? काय एवढा उशीर होतोय तुम्हाला? अहो कुठे राहिलाय तुम्ही? बोला ना पटकन. हॅलो हॅलो आई, ऐकताय का? शुभ्रा, शुभ्रा थांब, मला सगळं ऐकू येत आहे तुझं बोलणं, पण बाळा मी कसं सांगू तुला? मला नाही येता येणार आहे तिकडे. काय काय झालंय आई? तू असा का आवाज येतोय तुमचा? काय झालंय? शुभ्रा, शुभ्रा, अन्नपूर्णा. शुभ्रा, डोंट वरी, असावरी तिथे येते. मी तिला घेऊन येतोय. आम्ही पुढच्या 15 मिनिटात तिथे पोहोचतोय. अहो काय बोलताय तुम्ही? हे सगळं असं झालं असताना आपण कसं जायचं त्या स्पर्धेत? हो, आपली पै आपण इथे टाकली होती. या अवस्थेत मला नाही त्या स्पर्धेला जाता येणार. सॉरी, माझ्याकडे नाही जाता येणार, मला नाही जाता येणार. माझ्याकडे बघ. मी काय सांगतोय ते नीट ऐक. हे बघा सावरी, अशी अनेक संकट येतात आणि जातात. अजून अशा अनेक गोष्टींना सामोरं जायचं आहे आपल्याला. पण जोपर्यंत आपण दोघं एकत्र आहोत ना, तोपर्यंत अशा
यापेक्षाही मोठ्या संकटांना सामोरं जाऊ आपण. हरणार नाही. अहो पण हे संकट बघा ना, यातनं बाहेर पडायचं बळ कुठून आणू मी? आपलं स्वप्न असं बेचिराग झालेलं पाहताना त्रास नाही का होणार? होणार ना असावरी, मलाही खूप त्रास होतोय ग, पण झालेल्या गोष्टीकडे एक आव्हान म्हणून बघूया ना. जितकं मोठं संकट पार करू तितका मिळणाऱ्या गोष्टीचा आनंद जास्त होईल असावरी. नाही हो नाही, आज लगेच असं स्पर्धेत उतरणं मला नाही जमणार हो. नाही, ही झालेली गोष्ट डोक्यातून काढून टाक. ऐक माझं, झालेली गोष्ट डोक्यातून पूर्णपणे काढून टाक. डोळ्यासमोर फक्त स्पर्धा ठेव. आपली स्वप्न जर पूर्ण करायची असतील तर त्या स्पर्धेतून मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेची, त्या प्रसिद्धीची किती गरज आहे याचा विचार कर. बाकी सगळं विसरून जा. झाल्या गोष्टीमुळे तुझा आत्मविश्वास माझ्यासारखा अजिबात कमी होऊ देऊ नकोस. तर तुझाही आत्मविश्वास कमी झाला ना तर आयुष्याची लढाई हरून बसू आपण. आपण निघतोय असावरी. आपण स्पर्धेत भाग घेणार आहोत. आता मागे वळून बघायचं नाही असावरी. आता फक्त आपल्या स्वप्नांच्या दिशेने चालत राहायचं. मग या इथलं सगळं सांभाळ, आम्ही निघतोय. येस बॉस, वरी नॉट, आय हँडल द सिच्युएशन. तुम्ही वहिनींना घेऊन स्पर्धेला जा. वहिनी, बेस्ट लक. सर, मिसेस आसावरी अभिजित राजे, तुम्ही जर या हॉलच्या बाहेर कुठे असाल तर प्लीज लवकर आत या आणि रजिस्ट्रेशन करा. का आल्या नसतील ना? घाबरले असतील. बरोबर आहे, एवढ्या मोठ्या स्पर्धेत यायला हिंमत लागते आणि ते सगळ्यांना जमत नाही. सोनावणे, किती वेळ? आम्ही सगळे इथे वेळेत आलोय. आमच्या वेळेला काही किंमत नाहीये. हे बघा, नसतील येणार तर डिस्क्वालिफाय करा सरळ त्यांना. स्पर्धेचा नियम आहे आणि सर्वांनी तो पाळलाच पाहिजे. मॅडम, फायनल कॉल द्या. ओके मिसेस राजे, मी शेवटचा कॉल घेते. तुम्ही जर या हॉलच्या बाहेर कुठे असाल आणि तुम्हाला माझा आवाज ऐकू येत असेल तर हा तुमच्यासाठी फायनल कॉल आहे. मी 5 पर्यंत काउंट करेन. त्याआधी जर तुम्ही आला नाहीत तर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. 1 2 3 हॅलो हॅलो, एक्सक्यूज मी. आसावरी अभिजित राजे जी आहे.